बघा बघा आता खेळ. बघा धिंगाणा घरात. तिकडं तिकडे जा, पळ जा तिकडे जा. लय उत्मात आणलाय तुम्ही साऱ्यांनी. साऱ्यांनी उत्मात आणलाय ह्या बारक्या पोरांनी. जा तिकडे बापाकडे तुझ्या. ते तिकडून उडी आणताय डायरेक्ट. ह्या ड्रमवरून इकडं उडी मारताय, इथून इकडं उडी मारताय डायरेक्ट. बघा तो बघा, आहे का? ए अरे का खोडी करत रे, एवढं का खोड्या करतय काय माहिती. तो पळालं. लय जावली होय पोरग. काय कुठून घुसतंय काय करतंय त्याच त्याला माहिती. गपच बसत नाही घरामध्ये, नुसता धिंगाणा. खोड्या करतंय दुसऱ्याला आणि त्याचा बाप आणतंय तिसऱ्याला. त्याला वाटतं माझ्या पोराला मारलं, ब्रावणीला मारीन, मग शंभूला मारीन. पण ह्याच्या खोड्या दिसत नाहीत त्याला. हे खोड्या करताना ते कुठेतरी लांब बसलेला असतो. आहे का? बघितलं का? हे दिसत नाही काय पराक्रम करतंय ते. बाकीच्या गोष्टी त्याला बरोबर दिसतात बावड्याला. ठीक आहे, तिथं बसून बघतोय तो आता. हे चावतंय, हे खोड्या करतंय. बघ बघ काय त्या आईचे हाल चाललेत आणि काय त्या पोराला काय करावं. गपच बसत नाही. एवढं चंचल, चतुर आणि बांडकुदळ घरात कोणी नव्हतं गड्या पिल्यामध्ये. शांतच बसत नाही. ते बघ, ब्रावनी मात्र पकडते त्याला परफेक्ट. अरे बाळा, ती पोरगी आहे ना ती, तो मोठ्या टाक्याला पण ऐकत नाही. ती ह्याला ऐकत नाही. तुला कधी जमून द्यायची ती विषय. बघ तुझ्या पुढं नाटकं करते ती, पडायचे ह्याचे त्याचे खेळते. तुला काय वाटू नाही म्हणून. आई आहे ना. पण तू डोक्यावर नाचायला लागला तिच्या. मार उडी. हां शाबाश. त्या बघ कसे मस्तीला आलंय, कसे खांद्यावर गळ्यात उड्या मारते. नाही खोडील ते. ह्याच्यामुळे ना ब्राउनीची बी ना एवढं ही होते ना, म्हणजे रनिंग भरपूर खेळते, ते मागं पळते ना. बाळा ती आई आहे. इकडे तू इकडे इकडे तू माझ्याकडे. उठ उठ माझ्याकडे. चल चल पटकन. चल चल उठ 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 उठ. सोड त्याला ब्राउनी सोड. एवढा जीव पण कुस्ती खेळायला ना मोठ्या मोठ्या पैलवानाबरोबर कुस्ती धरत होता. इकडे इकडे. ते बघ कसा खेळ आहे. आई ती आई असते रे बाळा. ती अनमोल आहे बाळा. तुझ्यासाठी आहे ना. ते बघ ब्राउनी बाहेर जा, खाली जा, जा बाय. चल चल. नाही पडत.
च हं, च हं, गप्पच बसून आल्या आल्या माझे पाय धरले त्यांनी.